वा 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 सीमा, हे जर का असं सगळं घडत राहिलं ना तर अनुची काही खेर नाही बघ. अशाच तुम्हाला सगळ्या अपडेट्स देत जा. मी सगळं सांगेन तुला, डोंट वरी. पण आत्ता फोन ठेवते, नाहीतर कोणीतरी येईल. बोलूया. हो हो ओके, बाय बाय बाय. मंदार, अरे किती सुरेख निर्या केल्यात. मला कधी जमणार आहे अशा? आई अगं मला तरी कुठे यायचं. हे अनुताईने शिकवलं म्हणून मला यायला लागलंय आता. आई मी ही सगळी तयारी नीट केल्या म्हणजे आता मला काय मिळणार. केशर पिस्त्याचं श्रीखंड तयार आहे, पण गुढीची पूजा झाल्यानंतर मिळणार. हो ठीक आहे, हरकत नाही. झाली सगळी तयारी? म्हणजे तू येईपर्यंत काय थांबायचं होतं आम्ही? आणि तसंही तुला काय येतं ग यातलं दिव्या? नाहीतर काय. मला बिचाऱ्या अनुताईची खूप काळजी वाटते. नाही, आपण एवढं असं सगळं छान सेलिब्रेट करतोय, पण तिच्या घरी काय होत असेल बरं? दिव्या, अनुताईची काळजी तू करावीस, इतके वाईट दिवस तिच्यावर आले नाहीये. मंदार, मी ना काहीतरी वेगळं बोलते. अनुताईच्या काळजीपोटी बोलते. तू का भांडतोयस माझ्याशी? हे बघ, हे मला ना भांडण्यात इंटरेस्ट नाहीये ना वाद घालण्यात इंटरेस्ट आहे. हा फक्त तू अनुताईची जी काळजी करण्याचा खोटा आव आणतेस ना, ते थांबव. मी का आणि अरे काल बाबांनी जे काय सांगितलं ते ऐकल्यानंतर टेन्शन आलंय मला. मला तर वाटतं अविनाश ना अनुताईशी बोलतच नसेल. शी बाबा, बिचारी अनुताई आपली. एवढा छान सण आहे, पण तिला बिचारीला काही साजरा करायला मिळणार नाही. पुरे झालं दिव्या. अनुच्या घरी काय चाललं असेल काय नाही हे बघायला ती समर्थ आहे. आपल्या घरात सण आहे की नाही? हो तर. तुला पूजेला तयारी करावीशी वाटते? हो हो सांगा ना. मग जा, पूजेची थाळी घेऊन ये. आणते हा आई. असंच बांधू ना आई? मंदार, काय ग? मी काय म्हणते, तू एकदा अनुच्या घरी फोन कर ना प्लीज, माझ्यासाठी. ते बघ, एकदा का तिच्या घरी सगळं काही व्यवस्थित आहे हे समजलं ना की मला बरं वाटेल रे. आई तू काळजी करू नकोस, मी करतो फोन. लगेच कर. हॅलो ताई, गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा तुला. मंदार, तुला पण गुढीपाडव्याच्या भरभरून शुभेच्छा. काय सांगू, काय वाटतंय मला तुझा आवाज ऐकून. खूप छान. बरं झालं फोन केलास. ताई अगं गुढी बांधतच होतो आणि हा, आणि निर्या करताना तुला माझी आठवण आली. बरोबर. हो ऍक्च्युली आई त्याचंच कौतुक करत होती. आई मला म्हणत होती की मी छान निर्या काढल्या, पण मी आईला सांगितलं, म्हटलं अनुताईने मला शिकवलंय म्हणून इतक्या छान निर्या काढता येतात मला. बरं, तुझी तयारी झाली का तिकडे? हो, अरे माझी झाली सगळी तयारी. पिऊ असते ना माझ्या मदतीला, म्हणून सगळं पटपट होतं. मंदार, हा, आईने श्रीखंड केलंय का? भरपूर केसर आणि पिस्ता घालून. म्हणजे काय, त्याशिवाय होणार आहे का गुढीपाडवा? आई आई म्हणते की तुला श्रीखंड पाठवू का? हो. नाही नको मंदार, उगीच कशाला तुला दगदग ना. तू खा मनसोक्त. ताई काय ग, काय झालंय? बरं आहे ना तिकडे सगळं? म्हणजे तो माणूस तुझ्याशी नीट बोलतोय ना? काय तुला कोणी सांगितलं हे? ठेवतो फोन, नंतर करतो तुला. हॅलो मंदार, काय रे एवढ्या घाईत फोन ठेवलास? कोणाचा होता? अनु, हा?
अनूपचा फोन होता, माझ्या मित्राचा फोन होता. बाबा हे बघा सगळी तयारी झाली, आपण पूजा करून घेऊया ना. हा चल 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 सावकाश हा? सोड 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 मी धरतो सोड हो चल 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 सावकाश हा बाबा. हा हा दिव्या मंदारला कसं कळलं की ही माझ्याशी बोलत नाहीये? ही गोष्ट तर फक्त घरातल्या सगळ्यांना माहिती. मग मंदारला कोणी सांगितलं? चला तुम्ही करून घ्या पूजा. या 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 आई आई काही करायचं बाकी आहे का? सगळ्यांना बोलवून आणू? आई हा मी म्हणलं काही करायचं बाकी आहे की मी सगळ्यांना बोलवू? तू ऐक ना, मामाचा फोन आला होता. तो म्हणाला की आई झाली का ग रांगोळी? नाही ग बाळा, तुझा हात लागल्याशिवाय पूर्ण होईल का रांगोळी? ये बस.